आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं। आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं। श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते। या अमावस्येच्या दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झालं असून ते भाग्यकारक देखील मानले गेले आहे। या दिवशी स्नान, दान आणि पूजा विधीचे वेगळे महत्त्व देखील आहे। महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं। तर याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दक्षिण भारतीय पंचांगानुसार 5 ऑगस्ट 2024 ला श्रावण मासारंभ होणार आहे। श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे। यंदा महाराष्ट्रात हा श्रावण महिना 5 ऑगस्ट पासून सोमवारी सुरू होणार आहे। यावेळी 5 श्रावणी सोमवार येणार आहेत। दीप म्हणजे दिव्याला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे। हिंदू धर्मियांमध्ये आषाढी अमावस्येला दीप अमावस्या किंवा गटारी अमावस्या असे म्हटले जाते। या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते। दीप अमावस्येला आषाढी अमावस्या असेही म्हणले जाते। या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा मांगल्याचे प्रतीक आहे। त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे। पंचांगानुसार अमावस्या तिथी महाराष्ट्रात 4 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे। त्यानंतर 5 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे। ही अमावस्या 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3:50 सुरू होईल, तर 4 ऑगस्टला दुपारी 4:42 दीप अमावस्या संपन्न होईल, अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली आहे। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।